गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या गोष्टीला सुरुवात करते. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बाहेर भ्रमण करायला गेले. अर्जुनाच्या नजरेमध्ये एक ब्राह्मण आला. अर्जुनाला एक ब्राह्मण दिसला. तो खूप गरीब होता, भिक्षा मागत होता. त्याच्या अंगावरती चांगले कपडे नव्हते. असं वाटायचं की तो आज जेवला नाही. एवढा गरीब तो ब्राह्मण अर्जुनाला दिसला. अर्जुनाला त्या ब्राह्मणाची दया आली आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला म्हटलं की प्रभू, हा ब्राह्मण बघा किती गरीब आहे आणि असं वाटायला लागलं की याच्याकडे जेवण सुद्धा नाही आहे. एक वेळचं जेवण सुद्धा या ब्राह्मणाला मिळत नाही. आणि अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हटलं की प्रभू, मी याला काही सोन्याच्या मोहरा नाणी आहेत, माझ्याकडे पैसे आहेत, ते मी देऊ इच्छितो. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना ब्राह्मणाला दान द्यायची, तर तू दान दे. तेव्हा अर्जुन त्या ब्राह्मण देवाकडे जातात आणि पैशांनी भरलेली पिशवी ते ब्राह्मणाला देतात. ब्राह्मण ती पिशवी बघून खूप आनंदी होतो, खूप खुश होतो. तेव्हा अर्जुन त्या ब्राह्मणाला म्हणतात की ही पिशवी घे आणि आता तुला खूप दिवस भिक्षा मागायची गरज नाही, असं त्याला म्हणतात आणि तिथून निघून जातात. तो ब्राह्मण ते पिशवी घेऊन घराकडे आनंदाने जात असतो. मध्येच त्याला काही लुटेरे मिळतात, काही पैसे चोरी करणारे चोर मिळतात. तर ते त्याच्याकडचं धन घेऊन पळून जातात. ब्राह्मण दुःखी होतो, घरी जातो. रात्र निघून जाते, दुसरा दिवस निघतो. ब्राह्मण देव परत भिक्षा मागण्यासाठी येतो आणि भिक्षा मागत असतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच रस्त्याने जात असतात. अर्जुनाची नजर त्याच ब्राह्मणावरती पडते आणि अर्जुन बघतात, अरे मी काल तर याला एवढी पैसे दिले होते, सोन्या नाण्यांची चांदीची नाणी मी दिली होती, ती पिशवी मी याला दिली, तरी पण हा ब्राह्मण भिक्षा मागतोय. हा काय प्रकार आहे? तो मनात विचार करत असतो आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की प्रभू, मी काल याला जी पिशवी दिली होती ती पिशवी हा घेऊन घरी गेला, तरी पण हा आज भिक्षा मागतोय. तर तो जाऊन त्या ब्राह्मणाला भेटतो. जेव्हा अर्जुन ब्राह्मणाजवळ जातो तेव्हा ब्राह्मण देव घडलेला सर्व प्रकार अर्जुनाला सांगतात. तेव्हा अर्जुन त्याला एक हिरा देतात आणि ते म्हणतात की हा हिरा घे आणि हा बाजारात तू विकलात, तुला खूप सारे पैसे येतील आणि तुला खूप वर्ष भिक्षा मागण्याची गरज नाही. तू आरामात तुझं पुढचं जीवन तू घालवू शकतोस. तो हिरा बघून ब्रह्मदेव खूप खुश होतो आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर तो विचार करतो की मी हा हिरा कुठे ठेवू. त्याच्याकडे तिजोरी नाही, अलमारी नाही, तर मी कुठे ठेवू. तर आपले बघा जुने मातीचे मटके असतात, कारण ते असे एकावर एक ठेवलेले असतात आणि त्या एका मातीच्या माठामध्ये तो हिरा ठेवतो. हिरा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची बायको पाणी आणायला जाते. पाणी आणायला गेल्यानंतर तिचा जो जुना माठ असतो तो फुटतो. मग ती घरी येते आणि जुना ठेवलेला जो माठ आहे ती घेऊन पाणी भरायला जाते. गेल्यानंतर ज्याच्यामध्ये हिरा होता तोच माठ घेऊन ते पाणी भरायला जाते. आता तो जो हिरा आहे तो हिरा त्या पाण्यामध्ये वाहून जातो आणि ती माठ घेऊन घरी येते. तिला माहित नाही की त्याच्यामध्ये हिरा ठेवलेला आहे. तर ती घरी येते. घरी आल्यानंतर तो ब्राह्मण बघतो की मी हिरा ठेवलेला माठ माझी बायको नदीवर घेऊन गेली. बघितल्यानंतर ब्राह्मणदेव तिला विचारतो की मी याच्यामध्ये हिरा ठेवला होता तो कुठे आहे. ते बोलते मला माहित नाही, माझा आधीचा जो जुना माठ आहे तो फुटला आणि त्यानंतर मी दुसरा माठ हा जो घरात ठेवलेला होता हा मी घेऊन गेली. मला याच्यामध्ये काहीच असं दिसलं नाही. तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे पण माझ्या नशिबात नव्हतं. परमेश्वराने मला दिलं पण हे माझ्या नशिबात नव्हतं. आणि तो परत दुसऱ्या दिवशी नाराज होऊन भिक्षा मागायला जातो. तेव्हा परत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच रस्त्याने जात असतात. अर्जुनाची नजर परत त्याच ब्राह्मणावर पडते आणि परत
अर्जुन मनात विचार करतो की हा काय प्रकार आहे, माझ्या काहीच लक्षात येत नाही की प्रभू आता मी या ब्राह्मणाला दान देणार नाही, कारण 2 दिवस झाले मी या ब्राह्मणाला दान देतो, तरी पण हा ब्राह्मण भिक्षा मागायला येतो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू थांब आता. अर्जुन एका जागी उभा राहतो आणि भगवान श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाच्या जवळ जातात, त्याला 2 पैसे देतात. ब्राह्मण देव विचार करते की मी या पैशामध्ये मी काय करू, म्हणजे माझं तर या पैशात काहीच होणार नाही, पण तरी पण तो घेते आणि स्वतः जवळ ठेवते. जेव्हा तो घरी जात असतो तेव्हा एक मच्छी पकडणारा समुद्रामध्ये मच्छी पकडत असतो आणि ब्रह्मदेव तिथूनच किनाऱ्यावरून जात असते, तर त्याच्या मच्छी पकडणाऱ्याच्या जाळ्यामध्ये एक मच्छी अटकते. मच्छी अडकल्यानंतर ती मच्छी तडफडत असते, कारण तिला पाण्याच्या बाहेर काढलं तेव्हा ती तडफडत असते. तर तो ब्राह्मण देव त्या मच्छीकडे बघतो आणि त्याच्या मनामध्ये एक विचार येते की मी हे 2 पैसे घेऊन काय करू, याचा तर मला काहीच फायदा होणार नाही, आणि जर मी हे 2 पैसे त्या मच्छीवाल्याला दिले तर मच्छीवाल्याला दिले तर तो मच्छी सोडून देईल पाण्यामध्ये, त्या मच्छीचा जीव तरी वाचेल ना. तर तो हा विचार करतो आणि त्या मच्छीवाल्याजवळ जातो आणि त्याला ते 2 पैसे देतो आणि ती मच्छी तो घेतो. घेतल्यानंतर ती मच्छी घेऊन तो पाण्यात सोडायला जातो. जेव्हा तो पाण्यामध्ये सोडायला जातो तेव्हा तिच्या तोंडामध्ये काहीतरी चमकताना त्याला दिसते आणि तो जातो त्या मच्छीच्या तोंडामध्ये हात टाकून तो काढतो की हिच्या तोंडामध्ये काय आहे, आणि तो बघतो तर तो जो हिरा असतो, जो अर्जुन त्याला देतो ब्राह्मणाला, तोच हिरा त्याला मच्छीच्या तोंडामध्ये सापडते आणि तो खूप आनंदी होतो. आनंदाने जोरजोरात ओरडू लागतो की सापडलं 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 म्हणून. आता जे चोर होते ते चोर त्याच रस्त्याने जात होते आणि त्यांनी ते शब्द ब्राह्मणाचे ऐकले की सापडलं म्हणून. आता त्या चोरांना काय वाटलं की यांनी आपल्याला ओळखलं आणि आता हा आपली कंप्लेंट राजाकडे करणार, आपली तक्रार राजाकडे करणार आणि राजा आपल्याला शिक्षा देणार. तेव्हा ते ब्राह्मण देवाकडे येतात आणि ब्राह्मणाला म्हणतात की प्रभू आमचं चुकलं, ब्राह्मण देव आमचं चुकलं, आम्हाला क्षमा कर, काल मी जे तुमचं धन घेऊन गेलो होतो ते धन मी तुम्हाला परत देतो. तर ते धन ब्राह्मणाला परत देतात. हा सगळा प्रकार अर्जुन बघत असतो आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की प्रभू मी याला सोन्याच्या एवढ्या मोहरा दिल्यात, मोती दिलेत, हिरे दिलेत, तरीही हे याच्या नशिबात नव्हतं, मग असं का घडलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुना, जेव्हा तू याला सोनं चांदी हिरे मोती दिले, याने फक्त स्वतःचा विचार केला आणि तो स्वतः घरी घेऊन गेला. पण जेव्हा मी याला 2 पैसे दिले, त्यांनी हा विचार केला की या 2 पैशात माझं काहीच होणार नाही आणि हे 2 पैसे जर मी मच्छीवाल्याला दिले तर त्या मच्छीचा जीव वाचेल. म्हणजे त्यांनी त्या 2 पैशाचा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी केला. त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, त्यांनी त्या मच्छीचा जीव वाचवला. तर त्यांनी समोरच्याला जीवदान दिले त्या 2 पैशामध्ये. म्हणून जे आधीचं धन होतं ते सर्व धन परत त्याच्या नशिबात आलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाचे कर्म जर चांगले असतील तर कुठल्याच गोष्टीची कमतरता त्याच्या जीवनामध्ये येत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे त्याचं पुढचं आयुष्य सुंदर आनंदी असतं. म्हणून सदैव म्हणतात की एक वेळेस परमेश्वर माफ करू शकतो पण कर्म नाही. म्हणून सदैव आपले कर्म चांगले ठेवा आणि परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा. जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला परमेश्वर देतो, ते विश्वासाने, भक्तीने, आणि आपण जर दुसऱ्यांची सेवा केली, दुसऱ्यांची मदत केली, कोणाचं मन दुखवलं नाही, तर आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आलेला अनुभव मला नक्कीच इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करा. मी नक्कीच तुमचा अनुभव स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
कथेच्या माध्यमातून सांगेन. श्री स्वामी समर्थ. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन कथेसोबत. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण टाईप करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.